2004चं वर्ष होतं. स्वर्गीय विलासराव देशमुख पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ते सकाळी मंत्रालयात जायचे. मंत्रालयात शिरताना गेटवर एक गरीब बाई नेहमी उभी राहायची व मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची. परंतु प्रोटोकॉलमुळे सुरक्षेतील पोलीस तिला मागे ढकलायचे. काही दिवस असेच गेले. एके दिवशी विलासरावांची तिच्यावर नजर पडली. त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना संबंधित महिलेला मंत्रालयात बोलून घेण्यास सांगितले व तिची आपुलकीने विचारपूस केली. तुम्ही एवढ्या गर्दीत मंत्रालयाच्या गेटवर उभ्या राहता, तुमची समस्या काय आहे, असे विलासरावांनी आपुलकीने तिला विचारले. तेव्हा त्या गरीब महिलेने थरथर कापत आपले अश्रू आवरत विलासरावांना तिची समस्या सांगितली. माझ्या पतीचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर मुलांचे संगोपन करण्यासाठी वरळीतील वसतीत माझी कपड्यांची इस्त्रीची टपरी आहे. त्या टपरीतूनच माझा उदरनिर्वाह होतो. परंतु काही अधिकाऱ्यांची त्या टपरीवर नजर गेली आणि त्यांनी हप्ता मागण्यास सुरुवात केली. रोजच्या कमाईतून त्यांना हप्ता देणं शक्य नसल्याने त्यांनी माझी टपरी अनधिकृत घोषित करून थेट तोडूनच टाकली, असं तिने रडत रडत विलासरावांना सांगितलं. तिची समस्या ऐकताच विलासरावांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले. एवढंच नाही तर PWDच्या सचिवांना फोन केला व संध्याकाळपर्यंत त्या गरीब महिलेला नवीन टपरी बनवून देण्याचे आदेश दिले. त्यानंतर विलासरावांनी मंत्रालयातील आपलं रोजचं कामकाज संपवलं व संध्याकाळी वरळीला गेले. वरळीत गेल्यानंतर त्यांना तिथे नवीन टपरी दिसली. विलासरावांच्या लक्षात आलं की ही तीच टपरी आहे जी आपण बनवायला लावली. विलासरावांचा ताफा त्या टपरीजवळ थांबला व विलासराव थेट त्या टपरीवर गेले. अचानकपणे विलासरावांना पाहून त्या महिलेला अश्रू अनावर झाले. विलासरावांनी आपुलकीने तिला विचारलं, आता टपरी छान वाटत आहे ना? त्यानंतर विलासरावांनी त्या महिलेच्या घरी चहा देखील पिला. परंतु या घटनेचा कुठेही गाजावाजा त्यांनी केला नाही. उलट कुठल्याही वर्तमानपत्रात ही बातमी लावू नका असे निर्देश दिले. त्यांच्या या शैलीमुळे व स्वभावामुळे ते महाराष्ट्राच्या मनात घर करून आहेत.